कसं बघा नाव? चिन्मय पाटील. आणि दुसऱ्याने सांगितलं ना आत आलेला साप. होय होय. हे असं सामान वगैरे आहे मित्रांनो. मुतक्या गावामध्ये मी आहे आणि खरं तर साप एकही सामान न करता आम्हाला सापडला असता, पण आपल्याला व्हिडिओ शेअर करण्यासाठी व्हिडिओ चालू करताना तो पायातून परत पळून गेला आणि आम्ही इतकं या जवळपास अर्ध सामान काढलं आहे. असं व्हायब्रेट झाल्यानंतर सापही घाबरतात, असं फार कमी घडतं आहे. साप लांबचा विचार करत नाही आणि हा तर फार सुस्त लक्षात घ्या. पण हा इथं परत पळून येऊन आणि इथं आला लक्षात घ्या, म्हणजे सामान काढत असताना. आणि आता आपण तो पळून जाऊ शकतो आहे. पुन्हा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करतो आहे. बघा कसा पळतो आहे. अशा प्रकारे तो धावपळ करतो, शेपटी कट करू शकतो आहे. आणि आपल्याला हे का हातातून मोबाईल पकडून म्हणजे आपल्याला जवळून दाखवता येईल अशी भावना असते. खरं तर कालपासून हे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. ऊन पण सतत पडतं आहे आणि अंडी घालण्यासाठी घोणस, नाग, धामण आणि हा साप बाहेर पडतो आहे. घोणस हा अंडी घालत नाही, पण हा वेरुळा आहे, चेकड किल्पॅक. परत नाग आणि धामण ही अंडी घालतात, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात जागा सुरक्षित सोडण्यासाठी इकडे तिकडे फिरू शकतात. खरं तर उन्हाचा वेळ आहे आणि बाहेरच्या व्यक्तीनं त्यांना सांगितलं, म्हणजे खरं तर त्यांनी बघितले नव्हते. असे साप कित्येक आपल्या इथं येऊन बसतात आणि आम्हाला पत्ता पण नसते, लक्षात घ्या. आम्ही फक्त साप बघितल्यावर घाबरत असतो. असं जोरानं तो गिरक्या घेतो, त्याशिवाय तोंडानं तोंड आवाज चावायला येतो, लक्षात घ्या. कशा प्रकारे हरकत करायला तुम्ही बघू शकता. आणि घाणेरडा वास विशेष प्रकारे सोडतो, लक्षात घ्या. वेगवेगळ्या रंगामध्ये आढळणारा हा चेकड किल्पॅक म्हणजे वेरुळ जातीचा पाणथळ ठिकाणी म्हणजे बेडूक वगैरेचं मुख्य खाद्य आहे आणि दिवस रात्र फिरणारा साप आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, अजगर नंतर सगळ्यात जास्त अंडी घालणारा पण साप आहे वेरुळा म्हणजे चेकड किल्पॅक. सर्वात रागीट म्हणजे सर्वात जास्त चावणारा, पण या सापापासून काहीही धोका नाही. धन्यवाद.